ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आक्रमक झालेल्या आहेत। सुषमा अंधारे ह्या फलटणमध्ये आता दाखल झालेल्या आहेत। अंधारे फलटण पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार आहेत, तर पीडितेचे वडील देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। फलटण पोलीस स्टेशन परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आणि यानंतर थेट जाऊया तर सुषमा अंधारे बोलतात। मी तुमच्या गावात पाहुणी आहे, तुमची बहीण आहे आणि तुम्ही अत्यंत सज्जन आणि सभ्य आहात यावर माझा विश्वास आहे। तर तुम्ही माझी मदत करा, तुम्ही माझ्यासोबत आत्ता पोलीस स्टेशनला चला आणि संपदा मुंडे प्रकरणामध्ये ज्या ज्या लोकांवरती आरोपपत्र दाखल होणं गरजेचं आहे ते आरोपपत्र दाखल होण्यासाठी मला तुम्ही मदत करा। सिंपल। उच्चस्तरीय चौकशीची मागणी करताय, मुख्यमंत्र्यांनी एक IPS अधिकाऱ्याच्या अंतर्गत चौकशी व्हावी अशी आहेत आपण केली तेजस्वी सातपुते त्याच्या आहे त्या आयोग नाही, ऐका, मला व्यक्तिशः त्यांच्याबद्दल काही माझं काही म्हणणं असण्याचं कारण नाही। माझा मुद्दा हा आहे की एकतर म्हणजे काही लोक SIT म्हणाले, मी तर उच्चस्तरीय चौकशीच म्हणते, पण सरकारने याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशीतच सोडा, पण सरकारने याच्यात SIT सुद्धा केली नाही। तेजस्वी सातपुते IPS ऑफिसर यांच्या नेमणुकीचं जे पत्र आहे ते पत्र आपण नीट वाचा। त्या पत्रामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की एकूण तपासावर देखरेख करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल। एकूण तपासावर देखरेख करण्यासाठी। आता काल कोणीतरी एक भाजपचा बोलघेवडा बोलत होता आणि तो म्हणाला की आओ तुम्हाला कळत नाहीये म्हणे ते। आता तुम्ही मला सांगा बाबा, इथे माझ्याकडे पत्र आहे ते डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येबाबत दाखल गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीबाबत उपरोक्त विषयी सातारा जिल्ह्यात डॉक्टर संपदा मुंडे यांनी दिनांक 23/10/25 रोजी आत्महत्या केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 345/2025 भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(m) 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यामध्ये पोलीस खात्यातील एक पोलीस उपनिरीक्षक आरोपी असून सदर प्रकरण अतिशय संवेदनशील बनले आहे। तरी सदर प्रकरणाच्या तपासावर योग्य पद्धतीने देखरेख करण्यासाठी श्रीमती तेजस्वी सातपुते समादेशक रारापोबल गट क्रमांक 01 पुणे यांना या गुन्ह्याचे तपासावर सातारा येथे जाऊन सदर गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक सातारा व तपासी अधिकारी यांच्याकडून सविस्तर माहिती घ्यावी, तसेच गुन्ह्याचा पुढील तपास योग्य पद्धतीने व कालमर्यादेत होईल हे सुनिश्चित करावे। ह्याच्यात कुठे SITचा उल्लेख आहे? SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, म्हणजे विशेष तपास पथक, म्हणजे एकापेक्षा जास्त अधिकारी का म्हटलं जातं? कारण एकाच अधिकाऱ्याची मोनोपॉली होऊ नये म्हणून, एकाच अधिकाऱ्याने स्वतःच्या एकट्याच्या मूडने काम करू नये म्हणून। मग विशेष तपास पथक कुठे आहे? पथक नाहीये, देखरेखीसाठीचा एक अधिकारी आहे अँड इट इज नॉट इनफ। त्याची अजून वेगळी पण कारणं कदाचित सांगता येऊ शकतील, ती पुन्हा मी नंतर सांगेन, पण तुर्तास एवढं नक्की सांगते की हे सगळं जर बघितलं तर ते राजकीय प्रभाव मुक्त होऊ शकत नाही। सबब उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती असणं गरजेचं आहे आणि या संदर्भात आम्ही ऑनरेबल कोर्टमध्ये सुद्धा रीट दाखल करत आहोत। तर सुषमा अंधारे या फलटणमध्ये दाखल झालेल्या आहेत। पोलीस ठाण्यावरती ते नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चा काढणार आहेत। तर दुसरीकडे आपण ही दृश्य पाहतोय, सुप्रिया सुळे या पीडित कुटुंब